हाय, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. आणि आज आहे गुढीपाडवा. तर तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या स्वामीमय शुभेच्छा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आज गुढीपाडवा, उद्या आहे स्वामींचा प्रकट दिवस, तर प्रकट दिन. तर उद्या म्हणजे मला खूप इच्छा आहे असं काय 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 करायची. तर बघू आता तब्येत किती साथ देते आणि माझी किती कॅपॅसिटी आहे करायची, ते उद्याच मला स्वतःला कळेल. पण खूप काय काय करूशी वाटतंय, पण बघू आता स्वामी काय काय करून घेतील किंवा नाही घेतील माहिती नाही आहे. इच्छा तर खूप आहे. तर उद्या पण छानपैकी मंदिर सजवायचा विचार केला आहे. तर बघू आता उद्या कसं काय. तर ते उद्याचा व्हिडिओ तर तुम्ही उद्या पण मी व्हिडिओ टाकेनच. आणि आता पण देवबत्ती वगैरे करून झाले, जेवण सगळं बाकी आहे. अवनीचा आज डान्स कॉम्पिटिशन आहे, पुन्हा एकदा तोच सॉन्ग घेतला आहे कारण का टाईम खूप कमी होता नवीन कोरिओग्राफी शिकवण्यासाठी त्यांना. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे एक्झाम आहे, त्याच्यामुळे डान्स क्लासला ती अधूनमधूनच जात होती. प्रॅक्टिसला टाईम नव्हता तिच्याकडे. तर मग तिचे सर म्हणाले की जो आपण अगोदर कॉम्पिटिशनला डान्स केला होता तोच घेऊयात, जेणेकरून कॉम्पिटिशन पण उतरलं जाईल आणि म्हणजे तिला तिचा अजून कॉन्फिडन्स लेवल वाढेल, ह्यासाठीच हा प्रयत्न आहे. प्राईज मिळणं न मिळणं ती नंतरची गोष्ट आहे, पण तिचा कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी हे चालू आहे सगळं. छोटे छोटे कॉम्पिटिशनमध्ये उतरवून तिला अजून थोडं इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न आहे हा सगळा. आणि जेवण सगळं बाकी आहे. तर ती गेली आहे डान्स क्लासला, की तिला सुटेल माहिती नाही. तिला टिफिन दिला नाही आहे. म्हटलं मिसळपाव सरांना सांग आणून द्यायला, पैसे वगैरे दिलेत तिच्याकडे. तर मग ते खाईल कदाचित काय, किंवा टिफिन पण खाईल कोणाचा तिथला माहिती नाही. पण सेफर साईड मी सांगून ठेवलं आहे त्यांना. देवाबत्ती वगैरे झाली, छानपैकी तयारी झाली, म्हणजे अशी छान केली आहे, छोटीशीच पूजा केली आहे माझ्या परीने. आणि आता जेवण बनवते. जेवणामध्ये चण्याची भाजी, पुरी आणि मिरची तळणार आहे आणि श्रीखंड आणले, कारण उद्या काहीतरी गोड दुसरं बनवायचा विचार केला आहे, म्हणून मग आज फक्त श्रीखंड पुरीच करणार आहे, कारण संध्याकाळी मला डान्स कॉम्पिटिशन बघायलासुद्धा जायचं आहे. आणि आता बघू जेवणाचं पटकन. आता डाळ भाताचा कुकर लावते एका साईडला आणि भाजी करून घेते आणि मग तुमच्याशी नंतर बोलते. आणि अशा प्रकारेच मी साधं आज सिम्पलच केलेलं आहे. डेकोरेशन नाही म्हणता येणार, फुलांचं स्वामींचं असं केलेलं आहे. साधंच असं आज केलेलं आहे. आज साधंच डेकोरेशन केलेलं आहे, जसं की मी म्हटलं. तर कारण का उद्यासुद्धा करायचं आहे, स्वामींचं प्रकट दिन आहे, तर त्याच्यामुळे जास्त काय करत नाही बसली. उद्या छानपैकी त्याची खूप इच्छा आहे करायची. तर आता बघू. आणि हार म्हणजे इतकं महाग होते. काल आम्ही रात्री गेलेलो घेण्यासाठी, तर त्यांनी इतकं महाग म्हणजे 250, मोठा हार 250 रुपयाला वगैरे असं सांगत होते. त्याला म्हटलं की राहू दे, आपण आता साधं सिंपल आज करू, कारण एका दिवसाने लगेच हार खराब होत नाहीत, कारण उद्या पुन्हा सगळं आणायचं आहे. म्हणून मग त्याला म्हटलं थोडंसंच घे. मग मी साधे सिंपल हार घेतलेत. आता उद्या बघू काय कसं काय आहे ते, कारण का त्यांचे पण कमवण्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळे आपण काय बोलू शकत नाही. सो बघू आता पटकन जेवण बनवते. हे सगळं असं क्लीन होतं. आता सगळा पसारा होणार आहे इथे आणि चण्याची भाजी बनवणार आहे. तर आता सगळं कापून वगैरे घेते आणि जेवण बनवायला स्टार्ट करते. सो आता स्टार्ट करते फटाफट जेवण बनवायला. आणि सगळ्यात आधी पहिले कुकर लावून घेते, कारण का कुकर लावण्यापासून सगळं जेवण बाकी आहे, काहीच झालं नाही आहे, आरामात सगळं करत होती. तर मग आता इकडे मी जेवण बनवायला स्टार्ट केलं होतं. सगळ्यात पहिले कुकर लावायचा होता, कारण कुकर लावण्यापासून सगळं बाकी होतं. थोडंसं आरामातच केलं होतं स्टार्टिंगला. नंतर मग टायमिंग बघितलं तर खूप वाजले होते. म्हटलं आता घाई करावीच लागणार आहे, म्हणून पटापट एका साईडला कुकर लावून घेतला डाळ भाताचा आणि मग एका साईडला भाजीची तयारी करायला घेतली. कांदा टॅमॅटो जास्त कापला होता, कारण भाजीमध्ये वाटण खूप कमी होतं, म्हणून मग म्हटलं कांदा टॅमॅटो टाकून ॲटलिस्ट थोडीशी ग्रेव्ही तरी होईल, म्हणून मग ते जास्त केलं होतं. आणि हाईट कमी असल्यामुळे सारखं कुकरमध्ये मला बघावं लागत होतं की तेल बरोबर पडलं आहे का, तर माझ्याकडून तेल जास्त पडलं गेलं. मग मी काय केलं, थोडंसं तेल मी वाटीमध्ये काढून घेतलं. मग तेच तेल नंतर मग पुढे मग मी डाळीला वगैरे यूज करणार होती, म्हणून मग म्हटलं असं काढून घेते, नंतर उगाच तेल होईल. कारण अक्षय बोलतो आजकाल खूप जास्त तेल टाकायला लागली आहेस, त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम होईल. आणि काय माहिती, कदाचित वाढलं पण असेल, त्याच्यामुळे त्याला कदाचित असा त्रास होत असेल, माहिती नाही. आता ते चेक करू तेव्हा समजेल एक्झॅक्टली काय आहे आणि नाही ते. त्यानंतर मग भाजीला फोडणी दिली. मग एका साईडला डाळीसाठी पण मी
मिरची वगैरे कापून घेतली, कढीपत्ता वगैरे सगळं काढून घेतलं होतं आणि लसूण वगैरे पण सोलून घेतली होती, जेणेकरून पटकन मग डाळीला फोडणी देता येईल. आणि भाजीची आता इथे फोडणी झालेली आहे. चांगले व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले होते चणे मी. त्यानंतर कोथिंबीरची ना त्या दिवशी जुडी आणलेली 10 रुपयाची. तर घाईघाईमध्ये ना मी फक्त त्याचे डेट बाहेरचे असतात ना साईडचे ते कापून घेतले होते, बाकी तशीच ठेवली होती आणि जवळजवळ 4-5 वेळा यूज केली. त्यानंतर मग मी साफ करेन म्हटलं आणि मग केलीच नाही. त्याच्यामुळे ती ना ऑलमोस्ट खराब झाली. म्हणजे एवढी चांगली होती ती काढून घेतली आणि मग बाकीची म्हटलं आता ही फेकूनच द्यावी लागेल, कारण काही त्याचा उपयोगच नव्हता. त्यामुळे मग त्यानंतर मग चपातीचं पीठ मळायला घेतलं आणि मी पुरी करणार होती. चण्याच्या भाजीसोबत मला पुरी फार आवडते आणि चपात्या काय आपण नेहमीच करत असतो. पुरी कधीतरीच होत असते. अक्षयला नाही आवडत, तो म्हणतो नको तेलकट असतं त्याला त्रास होतो, पण मला आवडतं. म्हटलं कधीतरी खा, काय नाही होत म्हणून त्याला जास्त नाही दिलं, 2-3च पुऱ्या दिल्या आणि भात दिला होता. त्यानंतर ना बाजूच्या काकींकडनं त्यांना तळायच्या मिरच्या आणल्या होत्या, त्यांच्याकडे मी काल बघितल्या होत्या. त्यांना म्हटलं मला द्यावं 2-3, तर मग त्यांनी दिल्या मला, कारण मस्त लागतात तळून. आपण ह्याच्यामध्ये बेसनपिठामध्ये तळले ना खूप छान लागतात ते. आणि व्हेज जेवण असलं ना की असं चटणी वगैरे अशी वेगळी चटण्या किंवा भज्या किंवा हे असं मिरचीची भजी खूप बरं वाटतं खायला. आणि ना माझी डाळ अगोदर शिजली नव्हती, मग मी पुन्हा डाळ शिजवली, कारण कुकरचा ना वॉल गेला होता. मला आधी माहितीच नाही, म्हटलं शिट्टी का होत नाही, मला नंतर कळालं की त्याचा वॉल गेला आहे. मग पुन्हा ती डाळ शिजवून घेतली प्रॉपर, कारण डाळ शिजली असेल तरच ती व्यवस्थित लागते म्हणून. आणि त्यानंतर मग ते मी ना बेसनाचं बॅटर तयार करून घेतलं, जेणेकरून छानपैकी ती मिरची तळली जाईल. थोडीशी साखर टाकली होती, कारण मग त्या बोलल्या एकदम पण तिखट नाही आहे, पण थोडी तरी लागेल तिखट, म्हणून मग थोडीशी साखर त्याच्यात टाकून घेतली, कारण मला जास्त तिखट खायचं नाही आहे त्यामुळे. त्यानंतर मग सगळं इकडे आवरून घेतलं. भाजी बघितली तर भाजी व्यवस्थित झाली होती आणि थोडी ग्रेव्ही पण व्यवस्थित होती. वाटण कमी होतं म्हणून मला भीती वाटत होती की एकदम अशी पातळ नको व्हायला भाजी, त्यामुळे. आणि मग त्यानंतर कोथिंबीर वगैरे टाकून घेतली डाळीमध्ये सुद्धा आणि भाजीमध्ये सुद्धा. त्यानंतर मग इकडे मी एका साईडला पुऱ्या तयार करायला घेतल्या होत्या आणि छान झाली होती पुरी पण मस्त. थोड्या लालच केल्या, कारण जेणेकरून आतमध्ये पण त्या व्यवस्थित शिजल्या पाहिजेत. आणि मग इथे कुरडई तयार केली, पुऱ्या पण माझ्या तयार झाल्या. त्यानंतर मग नैवेद्य वगैरे दाखवायचं होतं, कारण गुढीपाडवा होता. आम्ही गुढी नाही उभारत, कारण अक्षयच्या आईच्या घरी गुढी उभारत होते, तर मग आम्ही आमच्या इथे नाही करत त्यामुळे. आणि मग आता इकडे एका साईडला मिरची पण तळून घेतली होती. पापड वगैरे मस्तपैकी असे भरून घेतले. आणि मला कुरडया खूप आवडतात, ह्या मी विकत आणलेल्या आहेत महाराष्ट्र दुकानामधून. आणि इकडे माझं नैवेद्याचं ताट रेडी होतं, एक स्वामींसाठी आणि एक माझ्या देवाऱ्यामध्ये ठेवायला आणि एक स्वामींसाठी. तर अशा प्रकारे केलं होतं. आणि श्रीखंड बाहेरूनच आणलं होतं, कारण मला दुसऱ्या दिवशी पुरणपोळी बनवायची होती. म्हटलं आज श्रीखंडच दाखवते, कारण का उद्या बनवायचंच आहे आपल्याला घरामध्ये. मग इकडे मस्तपैकी नैवेद्य दाखवलं छान असं. आणि असं आपण करतो ना ह्या सगळ्या गोष्टी, तर खूप बरं वाटत असतं, कारण का आपण आपल्यासाठी तर वेळ काढत असतो, पण आपण देवासाठी पण वेळ काढतो, ते खूप महत्त्वाचं असतं. आणि इकडे सगळं मी नैवेद्य वगैरे छानपैकी दाखवलं होतं. आणि त्यानंतर मग मी जेवायला बसली. हा माझा ताट आहे, कारण मी एकटीच होती घरामध्ये जेवायला त्यामुळे, आणि अवनी क्लासला गेली होती. झाल्यानंतर किचन साफ करायचं ड्युटी असते आणि भांड्यांचा ढिगारा खूप पडलेला असतो ॲज युजल, दाखवते. फक्त आता मी ओटा साफ केल्या, भांडी आता मी तशीच थोडा वेळ ठेवणार आहे आणि बसणार आहे, थोडा आराम करणार, कारण का पाय वगैरे ना खूप दुखत आहेत. जास्त प्रेशर दिला की ते सुचतात, त्याच्यामुळे मग भांडीचं नंतर बघणार आहे. आता जस्ट फक्त ओटा साफ करून घेतला आहे, तसं जस्ट ओटा साफ करून घेतला आहे. आणि भांड्याचा रगाडा बघा, एवढी भांडी पडली आहे जेवणाची. आमच्या फ्लोअरवरची रांगोळी दाखवते आणि गुढी दाखवते. खूप छान बाजूची वैष्णवी तिने काढलेली आहे, खूप सुंदर रांगोळी काढते ती. ही गुढी या काकींच्या इकडची, हे संपूर्ण रांगोळी ही माझ्या दारात. आता अवनी कधी येईल माहिती नाही, तर थोडा वेळ आराम करून घेते आणि मग नंतर बाकीची कामं आवरून घेते, कारण का 7च्या आधीच जावं लागेल डान्सच्या इकडे कॉम्पिटिशनच्या, तर तिला घेऊन तयारी वगैरे करून त्याच्या आधी मग मला सगळं आवरून घरातलं निघावं लागेल. सो बघू आता कसं काय होतं, तर थोडासा आराम करते.
सो आता तयार झालेलो आहोत आम्ही. अवनीची पण इथे रेडी झालेली आहे. जसं की मी म्हटलं की आज अवनीचं कॉम्पिटिशन आहे, तोच डान्स करणार आहे, कारण का मी सांगितलं की प्रॅक्टिसला टाईम वगैरे मिळाला नाही त्या कारणाने. तर मग आता आम्ही दोघीही इथं निघालो आहे. 7:30 वाजता बोलवले, तर तिकडे आता चाललो आहे. तर तुम्हाला दाखवते तिकडचं सगळं. इकडे सगळ्यांना मेडल्स देण्यात आले होते, तर मग अवनीला पण दिलं आणि त्यानंतर मग थोड्या वेळाने आम्ही घरी आलो. हा ब्लॉग आता मी इथेच एंड करते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि बाय. असेच व्हिडिओ बघत राहा.